हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत सर्वाधिक त्रिपुरामध्ये तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान। त्रिपुरामध्ये 54.47% तर महाराष्ट्रात 31.77% मतदान। नांदेडमधील पांगर पहाडमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। आरोग्य, रस्ता, घरकुल सुविधा नसल्याच्या कारणावरून नागरिक संतप्त। वाशिमच्या पांगरी महादेव ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। गावाला ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची नागरिकांची मागणी। महाविकास आघाडी काळात मला कोणत्या तरी केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला। माझ्या केसापासून ते पायापर्यंत चौकशी केली पण काहीच आढळलं नाही, फडणवीसांचा आरोप। नखापासून ते केसापर्यंत फडणवीस खोटारडे आहेत। संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना अटक करणार होते म्हणून शिंदे पळून गेले, संजय राऊत यांचा आरोप। महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारासाठी मनसे मैदानात। प्रचारात राज ठाकरेंच्या फोटोसोबत धनुष्यबाण। काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी। छगन भुजबळांचे निकटवर्तीय अंबादास खैरेंकडून नाशिकमध्ये अर्जाची खरेदी। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरेंसाठी फॉर्म घेतला, अंबादास खैरेंकडून स्पष्ट। पक्षाने सांगितल्यास नाशिकमधून निवडणूक लढणार। नाशिकची जागा आधीच अजित पवार गटाला सुटली आहे, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेचीच। आज किंवा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, संजय शिरसाट यांची माहिती। शिंदे गटाचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीत नारायण पाटलांचा पक्षप्रवेश। आघाडीपेक्षा कोणी मोठा नाही, विशाल पाटलांवर कारवाई करायला हवी होती, संजय राऊतांची टीका। तर पक्ष माझ्यावर कारवाई करेल वाटत नाही, विशाल पाटलांची प्रतिक्रिया। नारायण राणेंच्या विजयाची मला खात्री, नारायण राणे खूप मोठ्या फरकाने विजयी होतील, नीलम राणेंकडून विश्वास व्यक्त। पुण्यात उद्या शिवसंग्रामची महत्वाची बैठक। ज्योती मेटे कोणाला पाठिंबा देणार, बैठकीत ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार। उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांच्या उपस्थितीत बैठक। माढ्यात 28 एप्रिलला फडणवीसांच्या 3 सभा। माढा, सांगोला, अकलूजमध्ये फडणवीस सभा घेणार, तर 30 एप्रिलला मोदींचीही माढ्यात सभा। दिल्ली महापालिकेत भाजप आणि आपचे नगरसेवक आमने सामने। हातात फलक घेऊन नगरसेवक टेबलवर चढल्याने गोंधळ, जोरदार घोषणाबाजी। निधी वाटपावरील वक्तव्यावरून अजित पवारांना क्लीन चिट। ईव्हीएम बाबतचं विधान सामान्य, निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल। पश्चिम बंगालमध्ये बालूर घाटातील उमेदवार सुकांता मजुमदार आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। मजुमदार गो बॅकच्या घोषणा। मतदान केंद्रावर काही काळ तणाव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।